खाजगी सेंटरमध्ये केलेल्या ऑडिओमेट्री चाचणीद्वारे सीपीआरच्या कान नाक घसा विभागातून श्रवण दोष असलेले दाखले दिले जातात। त्यामध्ये बोगस दाखले दिले जात असल्याची शक्यता असल्याबाबतचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं। याबाबत सीपीआर प्रशासनानं खुलासा केलाय। सीपीआरमध्ये ऑडिओलॉजिस्ट पद भरण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे। तसंच दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया पारदर्शकरित्या राबवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। तर श्रवण दोषाच्या चाचणीचं बेरा उपकरण खरेदी करण्यासाठी मान्यता मिळाली असल्याची माहिती कान नाक घसा विभाग प्रमुख डॉक्टर अजित लोकरे यांनी दिली आहे। सीपीआरमधून अपंगत्वाचे दाखले दिले जातात। श्रवण दोषाचे दाखले देण्यासाठी खाजगी संस्थेतील ऑडिओलॉजिस्टकडून बेरा नावाची चाचणी करून घेतली जाते। कारण सीपीआरमध्ये ऑडिओलॉजिस्ट आणि बेरा हे उपकरण नाही। परिणामी खाजगी संस्थेकडून येणाऱ्या अहवालाच्या आधारे बोगस दाखले दिले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं। त्यावर सीपीआर प्रशासनानं खुलासा केलाय। सीपीआरमधील श्रवण दोष चाचणी यंत्र नादुरुस्त आहे, त्यामुळे या तपासणीसाठी प्युअर टोन ऑडिओमीटर आणि बेरा हे चाचणी यंत्र उपलब्ध नाही। नवीन यंत्र खरेदीसाठी पाठपुरावा सुरू असून त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। 2000 ते 2019 या कालावधीत कान नाक घसा विभागासाठी श्रवण दोष तज्ज्ञ पदाची निर्मिती करण्यात आली नव्हती, त्यामुळे सीपीआरमध्ये हे पद अस्तित्वात नाही। मात्र प्रतिनियुक्तीनं हे पद उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला असून महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून 11 महिन्यांच्या कालावधीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून एक श्रवण दोष तज्ज्ञ उपलब्ध करून देण्यात आला होता। पण सीपीआरमध्ये बेरा उपकरण नसल्यानं नाईलाजानं बेरा चाचणीसाठी खाजगी सेंटरमध्ये पाठवलं जातंय। खाजगी सेंटरमध्ये श्रवण दोष तपासणी अहवालाचा आलेख यंत्रावर स्वयंचलित पद्धतीनं तयार होतो, त्यामुळे या अहवालात फेरफार होणं अशक्य असल्याचा खुलासा सीपीआरनं केलाय। सध्या श्रवण दोष तपासणी यंत्राची खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। तसंच श्रवण दोष तज्ज्ञ पदाच्या नियुक्तीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे। हे पद आणि यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्यानंतर सीपीआरमध्ये श्रवण दोषाची चाचणी करण्यात कान नाक घसा विभागाला कोणतीही अडचण राहणार नाही, असा खुलासा डॉक्टर अजित लोकरे यांनी केलाय। तसंच या विभागाच्या वतीनं आजवर दिलेल्या प्रत्येक प्रमाणपत्राची सर्व कागदपत्र आणि अहवाल जपून ठेवण्यात आले असून अत्यंत पारदर्शी आणि निर्दोष पद्धतीनं अपंगत्व दाखले देण्याचा प्रयत्न असतो, असंही डॉक्टर लोकरे यांनी स्पष्ट केलं।